श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर सोपान शेंडे, माजी विभाग प्रमुख व प्राध्यापक, इतिहास विभाग, सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इतिहास अनुसंधान परिषदेच्या पश्चिमी क्षेत्रीय केंद्राने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तुरुंगवासातील जीवन या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः मी परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर जामखेडकर, सदस्य माननीय डॉक्टर राजा दीक्षित, वरिष्ठ सल्लागार माननीय डॉक्टर अरुणचंद्र पाठक, नियंत्रण अधिकारी डॉक्टर विनोद कुमार, समन्वयक माननीय श्री निलेश जाधव या सर्व सन्माननीय पदाधिकारी व अधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. इसवी सन 2021-22 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष, तसेच ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्माचे शतकोत्तर रजत जयंती वर्ष. या निमित्ताने आपल्या गौरवशाली इतिहासाचा मागोवा घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना आपणाला त्याचे 4 टप्पे करावे लागतील. पहिला टप्पा इसवी सन 1612 ते 1757. दुसरा टप्पा इसवी सन 1757 ते 1857. तिसरा टप्पा 1857 ते 1947 आणि चौथा टप्पा 1947 ते 2021-22. आजच्या व्याख्यानासाठी मी प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड म्हणजेच 1757 ते 1857 व भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलनाचा कालखंड 1858 ते 1947 यांच्या आधारे विषयाची मांडणी करणार आहे. पहिल्या कालखंडात हिंदुस्थान पाश्चिमात्याच्या व प्रामुख्याने इंग्रजांच्या आर्थिक गुलामगिरीत जखडला गेला होता. त्याची झळ प्रथमतः या देशातील आदिवासी, गिरिजन व गावगाड्यातील बलुतेदार अलुतेदार यांना लागली. पुढील काळात ही जाणीव व्यापक बनत गेली. त्यात हिंदुस्थानातील राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब, जहागीरदार, वतनदार इत्यादींना त्याची झळ लागली. देशी सत्तांच्या राजकीय जागृतीतून आणि इंग्रजांच्या जुलमी व भेदवादी राजनीतीतून इसवी सन 1857चा स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनाचा विचार करता या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. हिंदुस्थानातील समाजाच्या विविध स्तरातून
इंग्रजांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी शिपाई, राजे रजवाडे, संस्थानिक, नवाब, वतनदार यांच्याप्रमाणेच वहाबी सारखे धार्मिक पंथ, पागलपंथी, संन्याशी, संथाल, भिल्ल, कोळी, रामोशी इत्यादी लोक सामील झाले होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीने पहिला लढा चिरडला गेला असे वाटत असले तरी स्वातंत्र्य लढा जोमाने सुरू झाला होता. 1947 पर्यंत हा संग्राम अव्याहतपणे सुरू राहिला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी निरनिराळ्या मार्गांनी अतुलनीय त्याग केला. त्यामध्ये देशाच्या निरनिराळ्या भागातील व समाजाच्या विविध स्तरावरील स्वातंत्र्यप्रेमी समाजगट, निरनिराळ्या राजकीय संघटना, त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने निरनिराळ्या कालखंडात नेमस्तव, जहाल व क्रांतिकारी स्वरूपात कार्य केले. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे स्त्री पुरुष, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार इत्यादी हुतात्मे व देशभक्तांनी सहभाग घेतला होता. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उदयाला आलेले एक तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. देशभक्ती व स्वातंत्र्यप्रेम काय असते, त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील कार्यातून मिळू शकतील. आजच्या व्याख्यानात मी सुभाषचंद्र बोस यांचे तुरुंगवासातील जीवन हा एक पैलू घेऊन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील त्यांचे योगदान व त्यांची देशभक्ती श्रोते व प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रस्तुत विषयाची मांडणी करताना मी प्रमुख 2 मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. त्यातील पहिला मुद्दा सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट आणि दुसरा मुद्दा आहे त्यांचे तुरुंगवासातील जीवन. नेताजी सुभाषचंद्र बोस हे क्रांतिकारी देशभक्त होते. सुभाषचंद्र बोस यांना बोस व दत्त या घराण्यांच्या क्रांतिकारी विचारांचा गौरवशाली वारसा मिळाला होता. सुभाषचंद्र बोस हे महीनगरचे दशरथ बोस यांच्या घराण्यातील 27वे वंशज. जानकीनाथ व प्रभावती बोस यांचे 9वे अपत्य. 23 जानेवारी 1897 रोजी कटक शहराच्या उडिया बाजार गल्लीमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. 23 जानेवारी 1897 ते 18 ऑगस्ट 1945 हा
सुभाषचंद्र बोस यांचा जीवनकाल मानावा लागतो. त्यांना साधारणपणे 48-49 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या आयुष्याचा पट समजावून घेतला तर इसवी सन 1897 ते 1921 हा 24 वर्षाचा कालखंड त्यांचे बालपण, शिक्षण व वैचारिक जडणघडण यामध्ये गेला. (1921 ते 1939) या काळात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनात निरनिराळ्या पातळीवर मोलाचे योगदान दिले. 1941 ते 1945 या काळात त्यांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताबाहेर जाऊन जर्मनी, जपान व आग्नेय आशियातील देशांच्या मदतीने हिंदी जनतेच्या सहकार्याने आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून, आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून साम्राज्यवादी सत्तांच्या विरोधात लढा उभारला. क्रांती, तुरुंगवास आणि स्वातंत्र्य हे जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे सूत्र होते. ही बाब इतिहासातील अनेक उदाहरणातून स्पष्ट करता येऊ शकेल. त्याला भारताचा इतिहासही अपवाद ठरत नाही. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामान्य कार्यकर्त्यापासून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सावरकर इत्यादी अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. ही बाब नजरेआड करता येणार नाही. त्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तुरुंगवासातील जीवन विशेष होते असे मला वाटते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक क्रांतिकारक नेते होते. त्यांनी 1921 ते 1939 या काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय कार्य केले. त्यांनी जसे रचनात्मक कार्य केलं, तरुणांचा ऐक्य करण्याचं काम केले, तसंच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही क्रांतिकारक कार्य केलं आणि त्या क्रांतिकारक कार्याचं फलित म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. सुभाषचंद्र बोस यांच्या तुरुंगवासातील जीवनाचा मागोवा घेताना प्रामुख्याने सुभाषबाबूंना तुरुंगवास का भोगावा लागला, त्यांना कोणकोणत्या ठिकाणी तुरुंगात राहावे लागले, तुरुंगवासात असताना त्यांना कोणत्या शारीरिक व्याधींशी संघर्ष करावा लागला इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सुभाषचंद्र बोस यांचं तुरुंगवासातील जीवन आपल्यासमोर मांडणार आहे. 1857 साली भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाली. या ब्रिटिश राजवटीचं एका अर्थाने या देशातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायद्याचं राज्य आलं म्हणून कौतुकही झालं. परंतु साम्राज्यवादी हे शोषणावर आधारित असलेली व्यवस्था चालविणारे असतात हे हळूहळू भारतीयांच्या नजरेस येऊ लागलं. 1857च्या लढ्याचा इतिहास नजरेसमोर ठेवून ब्रिटिशांनी आपल्या राजकीय व प्रशासकीय धोरणात
निरनिराळे बदल केले. दडपशाहीच्या धोरणाचा अवलंब हे त्याचे एक महत्वाचे सूत्र होते. नेताजींच्या तुरुंगवासास प्रामुख्याने त्यांचे देशप्रेम, अन्यायाविरुद्धची चीड, स्वातंत्र्यनिष्ठा व सत्याचा आग्रह हे घटक कारणीभूत झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. तो कधी सकारण तर बऱ्याचदा विनाकारण होता. तुरुंगवासाच्या काळात त्यांना अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींनी गाठले होते, परंतु त्यांनी आपला स्वातंत्र्य लढा नेटाने पुढे चालविला. त्याबाबतचा इतिहास आजही अंगावर शहारे आणणारा आहे. त्यातून निश्चितच सुराज्यासाठी या देशातील तरुणांना प्रेरणा मिळू शकेल. देशप्रेम काय असतं याची अनुभूती येऊ शकेल असे वाटते. सुभाषचंद्र बोस यांच्या तुरुंगवासाचा इतिहास जाणून घेताना प्रथमतः त्यांना कोणकोणत्या ठिकाणी कारावासात ठेवण्यात आले होते ते पाहूया. त्यामध्ये 4 ते 5 वेळा त्यांना अलीपूरच्या तुरुंगामध्ये ठेवलं. बेहरामपूर, ब्रह्मदेशातील मंडाले, इरेनचा तुरुंग, ढाक्याचा तुरुंग, मध्य प्रदेशातील सेवानी, मद्रास येथील तुरुंग, मुंबईच्या आर्थर रोड जेल मधला तुरुंग, पुण्याचा एरोडा जेल यासारख्या अनेक ठिकाणी त्यांना तुरुंगामध्ये राहावे लागले होते. इसवी सन 1921 हे साल भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अत्यंत महत्वाचं असं साल होतं. नेताजीच्या दृष्टीने त्याला आणखी एक वेगळं महत्व होतं, कारण 1 ऑगस्ट 1921 रोजी लोकमान्य टिळक यांचा प्रथम स्मृती दिन आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या असहकार आंदोलनाचाही प्रथम स्मरण दिन, अशा या ऐतिहासिक स्थळी, ऐतिहासिक काळात, ऐतिहासिक साली नेताजींनी स्वतःला बंगालमध्ये जाऊन देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात झोकून दिले. या सालचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. बंगालमध्ये जसा असहकाराचा संघर्ष सुरू होता, तसंच इंग्लंडच्या युवराजाच्या भारतातील आगमनाच्या विरुद्ध जे देशभर आंदोलन सुरू झालेलं होतं, तसंच आंदोलन बंगालमध्येही होतं. आणि हे बंगालमधील आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बंगाल सरकारने देशबंधू चित्तरंजन दास यांना प्रथमतः कैदेत टाकलं. परंतु बंगालमधील चळवळ आटोक्यात येईना, आंदोलनाचा वेग शमेना. त्यामुळे सरकारने 7 फेब्रुवारी 1922 रोजी सुभाषचंद्र बोस यांना 6 महिन्यांची शिक्षा ठोठावून अलीपूरच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली. हाच सुभाषचंद्र बोस यांचा पहिला तुरुंगवास ठरला. 25 ऑक्टोबर 1924 रोजी सुभाषला क्रांतिकारी संघटनांशी संबंध असल्याचे कारण देऊन त्यांना अलीपूरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर 1924 मध्ये त्यांना बेहरामपूरच्या तुरुंगामध्ये हलवलं. 25 जानेवारी 1925 रोजी त्यांना कलकत्त्यात आणलं आणि त्यानंतर सुभाषबाबूंची रवानगी
ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगामध्ये करण्यात आली. तुरुंगाध्यक्ष फ्लॉवर ड्यू यांच्याशी सुभाषबाबूंचा वाद झाल्यामुळे त्यांना इरेन्सच्या तुरुंगात पाठविण्यात आलं. अशा प्रकारे 1922, 24 आणि 1927 पर्यंत हा सुभाषबाबूंचा पहिला तुरुंगवास चालला. 1929च्या ऑगस्ट महिन्यात सुभाषबाबूंनी लाहोर कटातील आरोपीवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ एक मोठे निदर्शन आयोजित केले होते. त्या अपराधाबद्दल सुभाषबाबूंना 1 वर्षाची शिक्षा झाली व त्यांना अलीपूरच्या तुरुंगात रवाना केले. 5 सप्टेंबर 1930 रोजी त्यांची सुटका झाली. ऑक्टोबर 1930 मध्ये सुभाषबाबूंनी संपूर्ण बंगालचा दौरा केला होता, परंतु मालदा जिल्ह्यामध्ये प्रवेश करायला त्यांना मनाई करण्यात आली होती. असे असतानाही सुभाषबाबूंनी मनाईचा आदेश धुडकावून लावला आणि मालदा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. त्या कारणावरून सुभाषबाबूंना 1 आठवडा तुरुंगात टाकण्यात आले. 26 जानेवारी 1931 रोजी सुभाषबाबूंनी दुसऱ्या स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू केली होती. त्यास पोलीस कमिशनर चार्ल्स टेगार्ट याने हरकत घेतली. तो मनाई आदेश सुभाषबाबूंनी फाडून टाकला. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना 6 महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना अलीपूरच्या तुरुंगात पाठविण्यात आले. 28 ऑक्टोबर 1931 रोजी ढाक्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर कुणीतरी गोळी झाडली आणि त्यात ते जखमी झाले. त्याचा तपास लावताना पोलिसांनी त्या प्रदेशातील लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात जुलूम, जबरदस्ती आणि अत्याचार केले. या घटनेच्या निषेधार्थ सुभाषबाबूंनी कलकत्त्याच्या अल्बर्ट हॉलमध्ये सभा घेतली व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ढाक्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुभाषबाबू बोटीने ढाक्याकडे जात असताना ॲडिशनल पोलीस सुपरिटेंडेंट एलिसन यांनी बोस यांना तेजगाव या ठिकाणी अटक करून ढाक्याच्या तुरुंगामध्ये ठेवले. सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी कारवायांमुळे बंगाल सरकारने त्यांना बंगालपासून दूर ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न केले. या प्रक्रियेमध्ये व्हाईसराय लॉर्ड विलिंग्टन व बंगाल सरकारचे मुख्य सचिव हॉकिन्स यांचा महत्वाचा सहभाग होता. हॉकिन्स यांनी सुभाषबाबूंच्या निरनिराळ्या प्रकारच्या कृत्यांचं, त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या कारवायांचा एक अहवाल बनवला. तो अहवाल 75 पानांचा होता आणि या अहवालाचा शेवट हॉकिन्स यांनी असा केला होता की सुभाषचंद्र बोस हे बंगालमधल्या क्रांतिकारक उठावांचे धर्मपिता आहेत. सुभाषचंद्र बोस यांना जबर शिक्षा ठोठवावी आणि त्यांना लोकांपासून बराच काळ दूर ठेवावे असे बंगाल सरकारला वाटू लागले. त्यामुळे 22 डिसेंबर 1931 रोजी हिंदुस्थान सरकारने सुभाषबाबूंना पकडण्याबाबतचे वॉरंट कलकत्त्याला पाठवून दिले. सुभाषचंद्र बोस यांना बंगालमध्ये अटक करणे धोक्याचे होते, म्हणून डिसेंबर 1931 मध्ये सुभाषचंद्र बोस काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मुंबईला गेले आणि तिथून परत येत असताना 2 जानेवारी 1932 रोजी त्यांना
कल्याण स्टेशनवर अटक करण्यात आली व मध्य प्रांतातील सेवानी इथल्या तुरुंगामध्ये त्यांना बंदिस्त केले गेले. सेवानीच्या तुरुंगात असताना सुभाषबाबूंची प्रकृती अतिशय खालवली. त्यामुळे त्यांना मद्रासच्या तुरुंगामध्ये पाठविण्यात आले. जानकीनाथांच्या निधनाच्या कारणामुळे सुभाषचंद्र बोस रोमहून भारतात आले होते. 4 डिसेंबर 1933 रोजी ते कलकत्त्यास पोहोचले. परंतु तत्पूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अशा परिस्थितीत सुभाषबाबूंना स्थानबद्ध करण्याचा आदेश दिल्लीहून आला. त्यांना प्रेसिडेन्सी तुरुंगामध्ये ठेवण्याचा विचार होता, परंतु तसे केल्यास कलकत्त्यामध्ये असंतोष वाढेल या भीतीने त्यांना 7 दिवसासाठी 38/2 एल्जिन रोड, कलकत्ता येथे त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले गेले. 11 जानेवारी 1934 रोजी ते पुन्हा युरोपकडे रवाना झाले. 8 एप्रिल 1936 रोजी सुभाषबाबू युरोपातून मुंबईला येऊन पोहोचल्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील आर्थर रोड वरील तुरुंगामध्ये नेले. त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. नंतर काही दिवसांनी त्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये हलविण्यात आले. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री फजलुल हक यांच्या मंत्रिमंडळाने सुभाषबाबूंची बिनशर्त सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मध्यस्थीने व कोर्टात हजर राहण्याच्या अटीवर सुटका करण्याचे सरकारने मान्य केले. 17 मार्च 1937 रोजी सुभाषबाबू त्यांच्या घरी आईशी बोलत असताना त्यांना तुमची मुक्तता करण्यात आलेली आहे असे लेखी स्वरूपात कळविण्यात आले. पण एवढे करून ब्रिटिश सरकार, स्वातंत्र्याचं आंदोलन आणि सुभाषबाबू यांचे क्रांतिकारी विचार आणि कार्य थांबलं नाही. 3 जुलै हा दिवस बंगालचे शेवटचे नवाब सिराजउद्दौला, ज्यांचा संबंध 1757च्या प्लासीची लढाईशी जोडला जातो, सिराजउद्दौला यांचा स्मृती दिन या दिवशी बंगालमध्ये साजरा केला जात होता. आणि या दिवशी कलकत्त्यामध्ये भारतीयांना काळीमा लावणारं, भारतीयांच्या माणुसकीवरती बोट ठेवणारं जे प्रकरण घडलं होतं ते म्हणजे हॉलवेल स्मारक, हॉलवेल मॅसेकर. या ठिकाणी इंग्रजांनी एक स्मारक उभारलं होतं. हे भारतीयांच्या मानवतेवरती कलंक असलेलं स्मारक, हॉलवेल स्मारक उद्ध्वस्त करण्याचा निर्णय नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतला होता. तो निर्णय 1 जुलै 1937 रोजी जाहीर केला होता. 3 तारखेला हा हॉलवेल स्मारक उडविण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम केला जाणार होता. परंतु दुसऱ्याच दिवशी 2 जुलै 1937 रोजी सुभाषबाबूंना पोलिसांनी हिंदुस्थान सुरक्षा कायद्याखाली अटक करून प्रेसिडेन्सी तुरुंगामध्ये स्थानबद्ध केलं. असं सुभाषचंद्र बोस यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या क्रांतिकारी कार्यामुळे, त्यांच्या सत्यनिष्ठेमुळे, त्यांच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. पण या तुरुंगवासामध्ये असतानाही सुभाषचंद्र बोस यांना जशी निरनिराळ्या मार्गांनी प्रेरणा मिळाली, तसंच सुभाषबाबूंचं तुरुंगवासातील जीवन ऐकल्यानंतर आपणाला देखील निश्चितपणे भारतीयत्व, देशप्रेम, देशावरची निष्ठा या गोष्टीची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. हा जो मंडालेचा तुरुंग होता, 1925 मध्ये सुभाषचंद्र बोस यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. हा जो मंडालेचा तुरुंग आहे, या मंडालेच्या तुरुंगाचं वर्णन इतिहासकार वि.स. वाळिंबे यांनी नेताजींचं चरित्र लिहिताना त्याच्यामध्ये
या मंडालेच्या तुरुंगाचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन निश्चितपणे आपल्याला मनाला एक प्रकारचं धडकी भरणारं असं ते वर्णन आहे. विस वाळिंबे लिहितात, मंडालेचा तुरुंग म्हणजे लोखंडी सळ्या आणि लाकडी फळ्या यांनी बनवलेला. वाघ सिंहाचा पिंजरा असावा तसा. ब्रह्मदेशाच्या भूमीत रेतीची वादळे होत, त्यामुळे सगळी धूळ कैद्यांच्या अन्न पाण्यात, त्यांच्या श्वासात जात असे. त्यामुळे या मंडालेच्या तुरुंगातील अनेक कैद्यांना श्वसनाचे विकारही होत असत. लोकमान्य टिळक यांच्या अकाली निधनाचं कारण हेही सांगितलं जातं की त्यांना या धुळीचा त्रास होऊन श्वसनाचा विकार बळावलेला होता. असा हा मंडालेचा तुरुंग सुभाषचंद्र बोस यांना मात्र एखाद्या तीर्थक्षेत्रासारखा वाटला. याचं कारण याच तुरुंगामध्ये लाला लजपत राय, लोकमान्य टिळक यासारख्या थोर नेत्यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या वास्तव्याने हा तुरुंगही पावन बनलेला होता, पवित्र झालेला होता. याच तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्यासारखा महान ग्रंथ लिहिला. त्यामुळं सुभाषचंद्र बोस यांना मंडालेच्या तुरुंगातील यातनेपेक्षा हा इतिहास, ही पवित्र जागा त्यांना एका तीर्थक्षेत्रासाठी नक्की वाटली. याच तुरुंगात नेताजींनी जीवनलाल चटर्जी यांच्याकडून ब्राह्मी भाषेचे शिक्षण घेतले होते. ऑक्टोबर 1925 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी वर्गणी गोळा करून दुर्गा पूजेचा उत्सव साजरा केलेला होता. या उत्सवासाठी झालेला खर्च देण्यास सरकारने नकार दिला, म्हणून सुभाषबाबूंनी त्या ठिकाणी 15 दिवसांचे उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने दुर्गा पूजेच्या खर्चास मंजुरी दिली. सुभाषबाबू तुरुंगात असतानाच त्यांनी जे.एम. बसू यांच्या विरोधात कलकत्ता मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले, परंतु ते तुरुंगाबाहेर येऊ शकले नाही. तुरुंगात असताना देखील अशा प्रकारचं एक महत्वाचं कार्य सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आपल्याला दिसतं. मंडालेच्या तुरुंगातील धुळीचे साम्राज्य, रोगट हवामान, निकस व बेचव आहार या सर्वांचा दुष्परिणाम होऊन सुभाषबाबूंची त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला. सुभाषबाबूंना क्षयाची बाधा झाली असावी असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. सुभाषबाबूंची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शेवटी भारत सोडून परदेशी जाणार असल्यास सुटका करू अशी सरकारने अट घातली. तुरुंगवासात असतानाच नेताजींनी आपली आध्यात्मिक साधना ही देखील चालू ठेवली होती. त्यांच्याजवळ एक भगवद्गीतेची लहान प्रत असे, तुळशीची माळ असे आणि चंडिकेची एक तसवीर असे. तुरुंगामध्ये असतानाही नेताजी दररोज पहाटे नित्य नियमाने ध्यानधारणा व भगवद्गीतेचे पठण करीत असत. सुभाषबाबूंची ही आध्यात्मिक साधना निश्चितपणे त्यांच्या
जीवनाच्या वाटचालीमध्ये खडतर कालामध्ये त्यांना आत्मबल देण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरत असावे. मध्य प्रदेशातील सेवानीच्या तुरुंगात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे सुभाष बाबूंचे वजन घटू लागले होते. ते पाहून जेलर घाबरून गेले व सुभाषचंद्र बोस यांना उपचारासाठी जबलपूर येथील लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले. बंगाल सरकारने हिंदुस्थान सरकारच्या मदतीने मद्रास सरकारवर दडपण आणून सुभाष बाबूंना मद्रासच्या तुरुंगात पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांना मद्रासच्या तुरुंगात आणले त्यावेळी त्यांची प्रकृती अतिशय बिघडली होती. अन्न पचत नव्हते. चहा आणि लिंबू सरबत यावर दिवस काढावा लागत असे. तुरुंगवासाच्या काळात सुभाष बाबूंना पुन्हा क्षय झाला. डॉक्टरांनी सरकारला कळविले. सुभाषचंद्र बोस यांना काही काळ स्वित्झर्लंडमध्ये ठेवले तरच ते या असाध्य व्याधीतून बरे होतील. सुभाष बाबू स्वित्झर्लंडला जायला तयार होईनात. त्यांना कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवले जावे असे सुचविण्यात आले. परंतु सुभाष बाबूंना कलकत्त्याला नेणे सरकारला धोक्याचे वाटू लागले. म्हणून त्यांना बंगालमधील भोवाली येथील क्षयरोग उपचार धामामध्ये काही दिवस ठेवून पुढे लखनौमधील बलरामपूर या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये हलविले. तेथेही सुभाष बाबूंची प्रकृती सातत्याने झपाट्याने ढासळू लागली. 12 जानेवारी 1933 रोजी सुभाष बाबूंचा पासपोर्ट तयार झाला आणि त्यात फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली व ऑस्ट्रिया या 4 देशात जाण्याची त्यांना परवानगी देण्यात आली. 8 एप्रिल 1936 रोजी सुभाष बाबू युरोपातून भारतात आल्यानंतर त्यांना लगेच मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात नेले. काही दिवसांनी त्यांना पुण्याच्या येरोडा कारागृहात हलवण्यात आले. येरोड्याच्या कारागृहात असताना त्यांचा पित्ताशयाचा विकार उद्भवला. घसाही दुखू लागला. आहार मंदावला. वजन घटू लागले. अशा अवस्थेत सुभाष बाबूंना तुरुंगात ठेवणे सरकारला धोक्याचे वाटू लागले. परंतु त्यांना सोडून देण्याचेही धाडस होईना. म्हणून त्यांनी सुभाष बाबूंना दार्जिलिंग जिल्ह्यात कुर्सेआंग जवळच्या गिड्डा पहाड या ठिकाणी पाठवले. गिड्डा पहाड या ठिकाणी सुभाष बाबूंचे ज्येष्ठ बंधू शरदचंद्र बोस यांचा बंगला होता. त्या बंगल्यामध्ये सुभाष बाबूंना स्थानबद्ध अवस्थेत राहावे लागले. सुभाष बाबूंच्या घशाचा विकार बळावला. यकृतातही वेदना होऊ लागल्या. म्हणून सरकारने त्यांना 17 डिसेंबर 1936 रोजी कलकत्त्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सुभाषचंद्र बोस यांची प्रकृती खालावत असतानाही सरकार त्यांना सोडत नाही. म्हणून 20 मे 1936 रोजी सुभाष बाबूंच्या स्थानबद्धतेच्या निषेधार्थ देशभर हरताळ पाळला गेला. सुभाषचंद्र बोस यांच्या सुटकेच्या मागण्या करण्यात येऊ लागल्या. भारत मातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करणे हे नेताजींच्या जीवनाचे अंतिम ध्येय होते. त्यासाठी नेताजींनी अविरत संघर्ष केला. अशा या देशभक्ताला मी शतशः प्रणाम करतो व माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी तमाम भारतीय जनतेकडे एक मागणे मागतो. ते आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा. ऐका.
ऐकूनी बोल माझे, ऐकूनी बोल माझे, पेटूनी आहे उठायचे. ऐकूनी बोल माझे, पेटूनी आहे उठायचे. स्वराज्याचे सुराज्य करणे, काम हाती घ्यायचे. स्वराज्याचे सुराज्य करणे, काम हाती घ्यायचे. भ्रष्टाचार लाच लुचपत, भ्रष्टाचार लाच लुचपत गाडून आहेत टाकायचे. भ्रष्टाचार लाच लुचपत गाडून आहेत टाकायचे. चारित्र्य आणि शीलवान नेतृत्व आहे निर्मायचे. चारित्र्य आणि शीलवान नेतृत्व आहे निर्मायचे. धर्म लिंग प्रांत भेद, धर्म लिंग प्रांत भेद आहेत आता सोडायचे. धर्म लिंग प्रांत भेद आहेत आता सोडायचे. हिंदी है हम, हिंदी है हम, हे गीत आहे गायचे, हे गीत आहे गायचे. धन्यवाद. जय हिंद.